लाडकी बहीण योजनेचे पैसे अचानक बंद झाल्याने तुम्ही चिंतेत आहात का? ई-केवायसी करताना एखादी चूक झाली आणि हक्काचे पैसे अडकून पडले आहेत का? विदर्भात महिलांनी हप्त्यांसाठी आक्रोश केल्यानंतर आता सरकारने तातडीने पावले उचलले असून थेट महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनीच एक मोठी घोषणा केली आहे। लाडक्या बहिणींच्या प्रत्येक समस्येवर आता फक्त एका कॉलवर उत्तर मिळणार आहे। पैसे का रखडले आणि ई-केवायसीचं नेमकं काय करायचं यावर सरकारने काढलेला हा तोडगा जाणून घेणार आहोत या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला। महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सध्या राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। एकीकडे कोट्यवधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होत असतानाच दुसरीकडे अनेक महिलांचे हप्ते काही तांत्रिक कारणांमुळे थांबले आहेत। विशेषतः मागील काही दिवसात ई-केवायसी करण्याच्या नादात अनेक महिलांकडून अर्जामध्ये चुकीचे पर्याय निवडले गेले आहेत। यामुळे पात्र असूनही अनेक भगिनींचा लाभ प्रणालीद्वारे आपोआप स्थगित झाला आहे। या प्रकारामुळे महिला वर्गात प्रचंड संभ्रम आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। मात्र आता घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण खुद्द महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावर तोडगा काढत 181 हा खास हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे। तुम्हाला योजनेबद्दल कोणतीही तक्रार असेल, शंका असेल किंवा अर्जात काही चूक झाली असेल तर तुम्ही 181 या क्रमांकावर थेट संपर्क साधू शकता। आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लाभार्थी महिलांनी अर्जात चुकीचा पर्याय निवडला आहे त्यांची आता क्षेत्रीय स्तरावर थेट अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे। म्हणजेच अंगणवाडी सेविका स्वतः माहिती घेऊन त्यातील त्रुटी दूर करतील। त्यामुळे ज्या महिलांना ऑनलाईन प्रक्रियेची भीती वाटते किंवा ज्यांना तांत्रिक बाबी समजत नाही त्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। सरकारने ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत दिली होती, परंतु त्या दरम्यान उडालेला गोंधळ आता निस्तारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। ही तत्परता दाखवण्यामागे अलीकडेच विदर्भात झालेला महिलांचा उद्रेक हे एक महत्त्वाचं कारण मानलं जात आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 चे 1500 रुपयांचे हप्ते वेळेवर न मिळाल्याने विदर्भातील भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली होती। सणासुदीच्या काळात आणि गरजेच्या वेळी पैसे न मिळाल्याने महिलांचा संताप अनावर झाला होता। प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा लाभ हा डिसेंबरच्या शेवटी तर डिसेंबर महिन्याचा लाभ हा 14 जानेवारीच्या आसपास महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे। मात्र तरीही ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांनी आता गोंधळून न जाता 181 या क्रमांकावर संपर्क साधावा आणि अंगणवाडी सेविकांच्या संपर्कात राहावे असं आवाहन सरकारने केलं आहे। तुमच्या मनातही जर पैशांबाबत किंवा अर्जाबाबत काही शंका असतील तर आजच 181 या क्रमांकाचा वापर करा। याबद्दल तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही महत्त्वाची माहिती इतरांना सुद्धा शेअर करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।